नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीची स्कॉलरशिप सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी साठी घेतली जाणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा अभ्यासक्रम पाहणार आहोत। मग मित्रांनो, आपणास माहिती असं आहे की जेव्हा आपण इयत्ता 5वी साठी स्कॉलरशिप परीक्षा देत असते तेव्हा आपल्याला एकूण 4 विषयांवर प्रश्न विचारले जातात। मग ते 4 विषय कोणते? पहिला विषय मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता चाचणी। ह्या 4 विषयांनी आपल्या 4 विषय 2-2 भागामध्ये डिवाइड केले जाते। मग पहिल्या भागामध्ये आपल्याला मराठी व गणित या विषयांवर प्रश्न विचारले जातात आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर प्रश्न विचारले जातात। मग जी आपली पहिला भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला मराठी व गणित या विषयामध्ये एकूण 75 प्रश्न विचारले जातात। म्हणजे मराठीसाठी 25 प्रश्न आणि गणितसाठी 50 प्रश्न विचारले जातात। त्या 25 प्रश्नासाठी एकूण 50 मार्क असतात आणि ह्या गणितमध्ये 50 प्रश्नाच्या एकूण 100 मार्काचा असतात। मग आपल्याला एकूण 75 प्रश्न विचारले जातात 150 मार्काचा। हे झाली आपली भाग 1। आता आपण भाग 2 मध्ये इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषय असतात। मग इंग्रजीसाठी एकूण 25 मार्काचा प्रश्न विचारले जातात, ते आपल्याला 50 मार्काचा असतात आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर एकूण 50 मार्काचा प्रश्न विचारले जातात। 50 प्रश्न विचारले जातात एकूण 100 मार्कासाठी। हे आपले पूर्ण पेपर पहिला भाग आहे आपला एक तास म्हणजे 1.5 तास साठी असतात आणि दुसरा भाग हे आपले 1.5 तास साठी असतात। मग मित्रांनो, ह्या 4 विषयामध्ये जे 2 भागामध्ये बुद्धिमत्ता चाचणी ह्या विषयांचा आपण आज अभ्यासक्रम पाहणार आहोत। मग ही आपल्या जे 100 मार्क आहे ते कसं भेटणार आहे, त्या कशाची अभ्यास करून आपल्याला हे 100 मार्क भेटणार आहे ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मग ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मग मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये विषय बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला घटक देतात आणि काही उपघटक देतात। मग मित्रांनो, जेव्हा तुम्ही इयत्ता 5वी साठी स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करणार तेव्हा आपल्याला आकलन म्हणजे ह्या घटकमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाणार। मग आकलनमध्ये आपल्याला सूचना पालन किंवा ह्यामध्ये जोड अक्षरे लावणे, अक्षर शब्द आणि शब्द असे प्रश्न विचारले जातात। आणि दुसरा आहे आपला संख्या मालिका। संख्या मालिका मधले पण प्रश्न विचारू जाऊ शकतात। आणि तिसरा आहे आपली ती इंग्रजी अक्षरमाला। यामध्ये आपल्याला काही अक्षरमाला दिली असेल, काही मिसिंग वर्ड्स दिले असेल ते आपल्याला फाइंड करायचं असतं। आणि ह्यामध्ये आपल्याला अक्षरमालामध्ये पण देऊ शकतात, संख्यामध्ये पण देऊ शकतात आणि जोडे अक्षरे आणि अक्षरमध्ये पण देऊ शकतात। मग मित्रांनो, हे झालं आपला पहिला टॉपिक। आता आपण दुसरा टॉपिक बघणार आहोत, ते आहे आपला वर्गीकरण। वर्गीकरण म्हणजे काय असतं? वर्गीकरण म्हणजे वेगवेगळे करणे असतात। त्यामध्ये आपल्याला शब्दसंग्रह असं म्हणून पण प्रश्न विचारले जातात, आकृत्या म्हणून पण प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि संख्या म्हणून पण प्रश्न विचारले जाऊ शकतात। आता हे कसं असतं, इमॅजिन करा तुम्हाला काही आकृत्या दिल्या आहेत। त्या आकृत्यामध्ये 3 आकृत्या सेम आहे आणि चौथी आकृत्या वेगळी आहे। मग ती आपली चौथी आकृत्या वेगळी कसं आहे ते आपल्याला ह्यामध्ये फाइंड करायचं आहे। आपला पुढचा टॉपिक आहे क्रम ओळखणे। क्रम ओळखणे म्हणजे काय? क्रम ओळखणे म्हणजे काही आपल्याला संख्या मालिका दिली असेल त्यामध्ये आपल्याला क्रम ओळखायचा आहे। मग ह्यामध्ये आपल्या आकृत्यांचे पण प्रश्न येऊ शकतात, चिन्हाचा पण प्रश्न येऊ शकतात आणि चुकीचे पद ओळखणे असा पण प्रश्न येऊ शकतात।
आता आपली चौथी टॉपिक आहे ती आहे तर्कसंगती व अनुमान. तर्कसंगती व अनुमान ह्यामध्ये आपल्या दोन भाग दिले असतात. ते म्हणजे काय, आपली भाषिक व अभाषिक. भाषिक मध्ये आपला वय, तुलना, नावात बद्दल किंवा नाती यावर प्रश्न विचारतात व अभाषिक मध्ये आपल्याला आकृत्या मोजणे, त्रिकोण, चौकोन, घनाकृती यामध्ये प्रश्न विचारतात. ही झाली आपली तर्कसंगती व अनुमान. आता आपण प्रतिबिंब व प्रतिमा, ज्याला आपण प्रतिबिंब व प्रतिमा यामध्ये आपल्याला आरशातील प्रतिमा किंवा जल प्रतिबिंब असा प्रश्न विचारतात. आरशातील प्रतिमा म्हणजे आपल्याला आकृत्या म्हणून प्रश्न विचारतात, अंक म्हणून व अक्षरे म्हणून. आणि जलप्रतिबिंब मध्ये पण आपल्याला आकृत्या, अंक, अक्षरे असे प्रश्न विचारतात. इमॅजिन करा, आपल्या समोर एक आकृती आहे. त्या आकृती आपण जेव्हा आरशामध्ये बघणार आहोत, मग तेव्हा ती आपल्याला आकृती कसं दिसणार किंवा अंक कसं दिसणार किंवा अक्षरे कसं दिसणार, हे सगळं आपल्याला प्रतिबिंब प्रतिमा या टॉपिक मध्ये विचारले जाणार आहे. मग आपला सहावा टॉपिक असा आहे की संबंध, समसंबंध. समसंबंध म्हणजे आपल्या शब्दसंग्रह, आकृत्यावर प्रश्न विचारतात व संख्यावर विचारतात. आपल्याला काही आकृत्या दिल्या असतात आणि आपल्या पर्यायामध्ये पण एक आकृत्या दिल्या असतात. त्यामध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे की आपला संबंध काय, बरोबर. आता आपला सातवा टॉपिक असा आहे की समान पद ओळखणे. समान पद ओळखणे म्हणजे एक आकृत्या दिली असती आणि अजून एक आकृत्या दिली असती. इमॅजिन करा, तुमच्याकडे दोन आकृत्या आहे. त्या आकृत्यामध्ये काय म्हणजे काय काय समान आहे, ते आपल्याला काय काय समान म्हणजे आपण बोलू शकतात काय काय सेम आहे, हे आपल्याला फाइंड करायचं असतं. आता आपली आठवी टॉपिक आहे कूट प्रश्न. कूट प्रश्न म्हणजे काय असतं? कूट प्रश्न म्हणजे असतं आपले गुंतागुंतीचे प्रश्न. आता गुंतागुंतीचे प्रश्न म्हणजे काय असतात, ते कन्फ्यूज करणारे प्रश्न. मग मुलांनो, जेव्हा तुम्ही परीक्षामध्ये ही प्रश्न सोडवणार तेव्हा तुम्ही जरा लक्ष देऊन सोडवा, कारण की ही प्रश्न आपल्याला खूप कन्फ्यूज करतात. मग ह्यामध्ये आपल्याला रंगातील स्थान विचारले जातात किंवा दिशा विचारले जातात, दिनदर्शिका या टॉपिकवर विचारले जातात, वेन आकृत्या विचारले जातात किंवा चौरस संख्या असे असल्यामुळे प्रश्न विचारले जातात. मग पुढे पाहूया आपला गटाशी जुळणारे पद. गटाशी जुळणारे पद मध्ये आपल्याला शब्दसंग्रह विचारतात, आकृत्या विचारतात किंवा संख्यावर प्रश्न विचारले जातात. आपले टॉपिक 10 मध्ये आहे सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषामध्ये आपला शब्द, संख्या, चिन्ह यांचा परस्पर वापर करण्यात येईल. आपल्याला काही शब्द दिला असेल सांकेतिक भाषामध्ये आणि आपल्याला त्या ऑप्शन मध्ये फाइंड करायचं असतं की ती शब्द कोणती आहे, ते आपल्याला सांकेतिक भाषामध्ये फाइंड करायचं असतं. सांकेतिक भाषामध्ये म्हणजे काही आकृत्या दिली असेल किंवा काही शब्द दिले असेल असे आपल्याला फाइंड करायचं असतं. हे आता आपला 11वा क्वेश्चन आहे, ही म्हणजे भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता. यामध्ये आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता व सामाजिक बुद्धिमत्ता असे प्रश्न विचारतात. आपली जी ही भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता आहे, यामध्ये आपल्याला काही सिच्युएशन देतात आणि त्या सिच्युएशनला आपण कसं पार करणार आहोत किंवा त्या सिच्युएशनचे आपण सोल्युशन कसं काढणार आहोत, ते सगळं विचारतात. मग मित्रांनो, हे झाली आपली इत्या 5वी साठी अभ्यासक्रम. असा अजून व्हिडिओ पाहायला तुम्ही आमच्या डबल अकॅडमीच्या यूट्यूबवर सबस्क्राईब करू शकतात किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप ही करू शकतात. थँक्यू.